वाशिम नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही प्रभागातील उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागेल, हे सत्य आहे। असे मी म्हणत असल्यामुळे आपल्या मनात एक शंका निर्माण झाली असेल की या व्यक्तीला कोणत्या तरी राजकीय पक्षाने आणि राजकीय पक्षातील नेत्यांनी फूस लावून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात व्हिडिओ टाकण्यास बाध्य केले। परंतु हे सत्य नाही मित्रांनो। त्याचे कारण असे आहे की मी 1992 पासून वृत्तपत्र क्षेत्रात काम करत आहे आणि किमान 6 महिन्यापासून पहारे के यूट्यूब चॅनलवर काम करीत आहे। आम्ही गावामध्ये फेरफटका मारून मतदारांशी संपर्क साधून सर्वसामान्य जनतेशी संपर्क साधून ज्यांना कोणत्याही राजकीय पक्षाचा गंध नाही अशा लोकांचे विचार घेतले, तसेच काही राजकीय लोकांचे विचार घेतले, बुद्धिजीवी वर्गांचे विचार घेतले। त्या अनुषंगाने मी सांगत आहे। मी माझ्या मनाने काही सांगत नाही। माझ्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल कोणताही द्वेष नाही, कोणताही राग नाही, हे मी आपल्याला सांगू इच्छितो। नमस्कार, मी किशोर पहारे के यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। वाशिम नगर परिषदा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे, हे सांगण्याची गरज नाही। वाशिम नगर परिषद अध्यक्षाकरता 6 उमेदवार रिंगणामध्ये असून त्यातील एक उमेदवार नगर परिषदमध्ये अध्यक्षपदाच्या गादीवर विराजमान करण्याची जबाबदारी वाशिम शहरातील जनतेवर आलेली आहे। तसेच 16 प्रभागाकरता नगरसेवक म्हणून 137 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे। त्यातून आपल्याला 32 उमेदवार निवडून आपल्या वार्डाचा विकास आपल्या हातून करून घ्यायचा आहे, ही जबाबदारी आपल्यावर आलेली आहे। च्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षातील काही प्रभागातील उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागेल असे मी म्हटलेले आहे। याचे कारणसुद्धा तितकेच मजबूत आहे। भारतीय जनता पक्षाकरता निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आपले सर्व आयुष्य भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढवण्यासाठी, भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाने कित्येक वेळा वाशिम शहराला आमदार दिलेले आहेत आणि आजसुद्धा भारतीय जनता पक्षाचा आमदार वाशिमला आहे। हे निष्ठावंत कार्यकर्त्यांची कार्य करण्याची आणि आपली इमानदारी कायम ठेवण्याची त्यांनी दाखवलेली आहे। परंतु भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा भूकंप आला की भारतीय जनता पक्षामध्ये वेळेवर येणाऱ्या उमेदवारांना, इतर पक्षातून येणाऱ्या लोकांना उमेदवारी देण्यात आली व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं। यामुळे हे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांच्यामध्ये असंतोष धुमसत आहे। त्याचा उद्रेक होणारच होता की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चितलांगे साहेब यांनी 16 प्रभागातील बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांना निलंबित केले। म्हणजे त्यांनी आगीत तेल ओतले, त्यांच्या जखमीवर मीठ सोडल्यासारखे झाले। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचे समर्थक आता जोमाने कामाला लागले असून भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवू असे ते म्हणत आहेत। त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षावर तर होणारच आहे व त्याचा फायदा विरोधी पक्षातील उमेदवारांना, अपक्ष उमेदवारांना होईल, यात कोणतीही शंका नाही। वाटला असेल आणि सत्य वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
धन्यवाद.